आणि प्रतिष्ठानतर्फे हे रत्न आम्हाला आज कळले आणि व्यासपीठावर त्या उपस्थित झाल्यामुळे प्रतिष्ठानतर्फे तसेच सर्व रसिकांतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. हॅलो, क्रीडांगण क्रमांक 4 लाईनअप करून घ्यायचंय. मंगेशजी पालंडे, मंगेशजी पालंडे, क्रीडांगण क्रमांक 4. हा, इथे आमचे ज्येष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक लहू लक्ष्मण केदार उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. चला त्वरा करा. क्रीडांगण क्रमांक 4 मंगेशजी पालंडे, क्रीडांगण क्रमांक 4. पायल राजू शिर्के यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करत आहे पूनमताई वारिंगे राष्ट्रीय कुस्तीपटू महिला खेळाडू पायल राजू शिर्के राष्ट्रीय कुस्तीपटू महिला खेळाडू निलेशजी मोरे पूनमताई वारिंगे यांना मी विनंती करत आहे की त्यांनी तिचा सत्कार करावा. खरं म्हणजे टाळ्या वाजवण्याची कंजूशी कुणीही करू नये, कारण फार कष्ट करून आणि महिला एवढ्या पुढे जात आहेत, आपल्या मुली, आणि त्या पण अंबरनाथ नगरीमध्ये आपल्या ही रत्न आहेत. हे आपलं सौभाग्य आहे. टाळ्या वाजवल्या तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन मिळेल. नंतर मी विनंती करत आहे देवयानी मोहपेला, महाराष्ट्र रग्बी संघाचे प्रशिक्षक म्हणून तिने कार्य बजावलेलं आहे, राष्ट्रीय खेळाडू आहे, खूप खूप कौतुक आहे. मी सुप्रियाताई मालुसरे यांना विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार करावा. देवयानी रामदास मोहपे, राजेश राजू सकपाळ, सुप्रियाताई मालुसरे, आपण पुष्पगुच्छ देऊन देवयानी रामदास मोहपेचा सत्कार करावा. महाराष्ट्र रग्बी संघाचे प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू म्हणून ती कार्य बजावत आहे. खरंच खूप कौतुक आहे आम्हाला अंबरनाथकरांना की आमच्या अंबरनाथ शहरामध्ये अशी रत्न आम्हाला मिळालेली आहेत आणि आज प्रतिष्ठानतर्फे म्हणजे स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानतर्फे ही रत्न आपल्याला इथे व्यासपीठावर दिसायला मिळत आहे. त्यामुळे खरंच प्रतिष्ठानचं सुद्धा खूप खूप आभार आहे. ओळख परड होते क्रीडांगण क्रमांक 4 वरती सर्व आमचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तसेच आमचे ज्येष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक लहू लक्ष्मण केदार ओळख करून घेत आहेत. आता मानसी पवार हिला मी विनंती करत आहे की तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे आणि तुमचा सन्मान स्वीकार करायचा आहे. गोवा इथे झालेल्या नॅशनल गेम्स महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सुवर्णताई साळुंखे यांना मी विनंती करत आहे की तुम्ही मानसी पवार हिचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या खरं तर व्हायला पाहिजेत, कारण मुलं खूप कष्ट घेऊन आणि यशाच्या शिखरावर पोहोचत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंबरनाथ शहरामध्ये ही रत्न आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे आणि मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे. धन्यवाद सुवर्णताई. सोनेली धुरी यांना मी विनंती करत आहे की तुम्ही तुमचा सन्मान स्वीकार करावा. सुविधाताई दाभोळकर, आपण यांचा सत्कार करायचा आहे. चंदीगड येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे सोनाली धुरी यांनी आणि ही आपल्या अंबरनाथ नगरातीलच मुलगी आहे. फार फार कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुविधाताई, आता तुम्ही त्यांचा सत्कार करा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद, आपण सगळे इथे उपस्थित राहिलात आणि प्रतिष्ठानच्या विनंतीला मान दिलात. दरम्यान विना भजनी मंडळ इथे मात्र उपस्थित आहे, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. विनंती असेल
रुक्मिणीताई पालांडे आपल्याला विनंती आपण या इथं उपस्थित झालेले वसंतदादा मांजरेकर राष्ट्रीय खेळाडू, अनिल शेजवळ राष्ट्रीय खेळाडू यांचं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक 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 स्वागत. लाईनमन क्रीडांगण क्रमांक 2 वरती पण आखून घ्यायचा आहे 2 नंबर. चला लवकर. राजू आजच्या या स्पर्धेस भेट देण्यासाठी आलेले आमचे ज्येष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक श्री लहू लक्ष्मण केदार यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय आणि आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. मी या मंडळाचे सर्व कार्यकर्ते रवींद्र आंग्रे यांना विनंती करीन की आमच्या या गुणी तसेच प्रशिक्षकांचा आमच्या सत्कार करायचा आहे. सर तिथे समोर पुढे जा. महिला गट यानंतर होणारे सामने बाल गणेश बदलापूर, ज्ञानशक्ती युवा कल्याण, माऊली स्पोर्ट्स कल्याण, JMA डोंबिवली. चारही संघांनी खेळाच्या दृष्टीने तयार राहायचंय. महिला गट ज्येष्ठ प्रशिक्षक आमचे लहू लक्ष्मण केदार यांचा सत्कार केलेला आहे रवींद्र आंग्रे सरांनी. कुमार गट आपण तयार राहायचंय. ओम कल्याण, जयशिव बदलापूर, वॉरियर्स डोंबिवली, उत्कर्ष वांगणी. आपण खेळाच्या दृष्टीने तयार राहायचंय. पुरुष कुमार गट आहे जयशिव बदलापूर, ओम क्रीडा मंडळ कल्याण, उत्कर्ष वांगणी, वॉरियर्स डोंबिवली. बाल गणेश बदलापूर, ज्ञानशक्ती युवा कल्याण. हा सामना मैदान क्रमांक 3 वर होईल आणि मैदान क्रमांक 4 वर माऊली स्पोर्ट्स कल्याण, JMA डोंबिवली. हा सामना मैदान क्रमांक 4 वर होईल. कुमार गट आपला सामना मैदान क्रमांक 1 वर ओम क्रीडा मंडळ कल्याण, जयशिव बदलापूर आणि मैदान क्रमांक 2 वर वॉरियर्स डोंबिवली, उत्कर्ष वांगणी. संबंधित संघाने याची नोंद घ्या. भव्य दिव्य ही स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान अंबरनाथ आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने संपन्न होतीये. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि आपण सर्व बघतायत हे महिला गटातील ठाणे जिल्ह्यातील मान्यवर संघ असे इथे खेळले जात आहेत. या संघटनेने असे वेगवेगळे कार्यक्रम इथे उपस्थित केलेले, त्यातील हा एक कार्यक्रम भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 2024. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्ञानराज भजनी मंडळ यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान करणारा विनंती असेल. सौ अमृताताई भोसले आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे ज्ञानराज महिला भजनी मंडळ यांचं इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. विनंती असेल सन्मान्य सौ अमृताताई भोसले आपल्या शुभाचे त्यांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मात्र करायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे देखील आभार, धन्यवाद. आत्ताच व्यासपीठावर उपस्थित झालेल्या खेळाडूंपैकी मेघना शशिकांत पाटील ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी तायकांडो चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट हिचा सत्कार करत आहेत उर्मिला कदम. ताई तुम्ही प्लीज याचा मेघनाचा सत्कार करावा. शाल आणि पुष्प
पुष्पगुच्छ देऊन खरं म्हणजे जोरदार टाळ्या करा, कारण हे हिरे सगळे आपल्या अंबरनाथ मध्ये आहेत आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे, खूप कौतुकाची. भयंकर म्हणजे कष्ट करून आणि यशाच्या शिखरावर आपल्या मुली पोहोचलेल्या आहेत. यापेक्षा दुसरं आपल्याला अजून काय पाहिजे. अंबरनाथकरांनो जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मेघना शशिकांत पाटील, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी टायकांडो चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट. उर्मिलाताई कदम सत्कार करत आहेत. धन्यवाद उर्मिलाताई आणि धन्यवाद मेघना. प्रतिष्ठानला विनंतीला मान देऊन आपण इथे व्यासपीठावर उपस्थित झाला. खूप खूप आभार. पुढचं गौरवशाली नाव आहे मानसी दिनेश ठाकरे, स्टेट लेवल स्कूल गेम्स टायकांडो चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट. मानसी दिनेश ठाकरे यांचा सत्कार करत आहेत नीताताई परदेशी. नीताताई परदेशी मॅडम आपण प्लीज इथे या आणि मानसीचा सत्कार करा. स्टेट लेवल स्कूल गेम्स टायकांडो चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट. आणि ही पण खूप आनंदाची गोष्ट आहे की हे पण रत्न आपल्या अंबरनाथ मधलंच आहे. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहन करायचं. आपलेच खेळाडू आहेत, हे आपल्या नगरीमधले खेळाडू आणि हे नगरीमधले खेळाडू आहेत ते आपल्याला को बोले इसके अंदर दूसरी वो लंबू तो उठाने बोलना उसको सामने से आके वो कर रही है वो लंबू प्लेयर है ना, अंदर घुस रही है डायरेक्ट. चेरिंग रहती तो उठा लेती. मनसी को बोल उठाने को. अब उसके जगह पे कोई नहीं अपने पास. गौरवशाली नाव आहे प्रांजली भाऊ वाडकर, स्टेट लेवल स्कूल गेम्स टायकांडो चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट. प्रांजली भाऊ वाडकर. मूर्ती लहान पण कीर्ती महान हे तुम्ही सगळेजण बघताय. अंबरनाथ शहरामधलं हे अजून एक रत्न आपल्याला मिळालेलं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यांचा मी प्रांजलचा सत्कार करण्यासाठी मी सुवर्णताई साळुंखे यांना आमंत्रित करत आहे की आपण त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रांजल भाऊ वाडकर, स्टेट लेवल स्कूल गेम्स टायकांडो चॅम्पियनशिप सिल्वर मेडलिस्ट. वाचायला खूप छान वाटतं आणि ऐकायला पण खूप छान वाटतं, पण इथे या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्या मुलींना खूप कष्ट करावे लागतात. तुम्ही जर टाळ्या वाजवल्या, असं जर प्रोत्साहन जर दिलं तर नक्कीच मुली गोल्ड मेडलिस्ट होतील. दुसरा सन्माननीय नाव आहे भाविक अशोक बोराडे, गोल्ड मेडल ॲट झोनल लेवल स्कूल गेम्स टायकांडो चॅम्पियनशिप. पुनमताई मी आपल्याला विनंती करत आहे की आपण हा सन्मान करावा. भाविक अशोक बोराडे, गोल्ड मेडल ॲट झोनल लेवल स्कूल गेम्स टायकांडो चॅम्पियनशिप. ही रत्न आपल्या अंबरनाथ मधलंच आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाविक. तुम्ही सगळ्यांनी खूप मोठे व्हा अशी राजू मोरे प्रतिष्ठान तर्फे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद की हे सगळे खेळाडू आपल्या राजू मोरे प्रतिष्ठानला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर जे मान्यवर इथे व्यासपीठावर उपस्थित राहिले सगळ्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांचेही खूप खूप आभार. इथे जमलेले सगळे क्रीडा रसिक, सगळ्या विविध स्तरातून आलेले आपले सगळे खेळाडू, या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. पूर्ण अंबरनाथ नगराच्या वतीनं आणि आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या अंबरनाथ नगरीमध्ये. थरार हा कबड्डीचा, ध्यास हा कबड्डीचा, श्वास हा कबड्डीचा. ज्यांनी राखला तो आमचा स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान अंबरनाथ. भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि आजचे सर्व सामने महिला वर्गातील म्हणजे दुर्गा शक्तीला सन्मान देणारा हा आमचा क्रीडा नगरीतला तिसरा दिवस संपन्न होतोय इथे. आणि सर्व खेळाडू खेळत आहेत. ठाणे जिल्ह्यातील मान्यवर संघ आज इथे महिला गटात खेळत आहेत किंवा राष्ट्रीय खेळाडू इथे या आपल्या क्रीडा नगरीत आलेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या या स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे केलं जाणार आहे.
करत राहणार आहोत आणि यापुढे होत राहील याची ग्वाही आम्ही वेळोवेळी देणार आहोत आणि दिलेली आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आणि धन्यवाद. दुसरी खेळाडू आहे इथे उपस्थित उत्कर्ष पारसीला मी विनंती करेन की तिने तिचा सन्मान स्वीकार करावा आणि अमृताताई भोसले यांना मी विनंती करत आहे की तुम्ही तिचा सन्मान करावा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शालेय राज्यस्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेमध्ये सहभागी आहे ती उत्कर्ष पारसी. हॅलो हॅलो 108चे डॉक्टर संपर्क करायचा केडा क्रमांक 2 डॉक्टर्स अमृताताई भोसले तिचा सन्मान करत आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप कौतुक की अशी रत्न आमच्या अंबरनाथ शहरामध्ये आहेत. शालेय राज्यस्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेमध्ये सहभागी. धन्यवाद उत्कर्षा. त्यानंतर दीक्षा पाटील डॉक्टर्स आल्यात. दीक्षा पाटील मुलींच्या ठाणे जिल्हा राज्यस्तरीय रग्बी संघात सहभागी. दीक्षा पाटील इथे उपस्थित आहे. सुविधाताई मी आपल्याला विनंती करते की आपण तिचा सत्कार करावा. मुलींच्या ठाणे जिल्हा राज्यस्तरीय रग्बी संघात सहभागी दीक्षा पाटील आपण आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहात. प्रतिष्ठानतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हॅलो हॅलो क्रीडा क्रमांक 3 वरून आला सामना असेल बाल गणेश बदलापूर ज्ञानशक्ती युवा कल्याण. मैदान क्रमांक 4 वर माऊली स्पोर्ट्स कल्याण जे आंबे डोंबिवली. संबंधित संघटनेची नोंद घ्या आणि खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. कुमारगट आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. होम क्रीडा मंडळ कल्याण बदलापूर मैदान क्रमांक 1 वर आणि मैदान क्रमांक 2 वर वॉरियर्स डोंबिवली उत्कर्ष वांगणी. मैदान क्रमांक 4 वरती मंडप डेकोरेटर्स प्रॉपरायटर आपण लगेच तिथे पोहोचा विनंती असेल. मंडप डेकोरेटर्सचे प्रॉपरायटर विनंती असेल आपण लगेच तिथे पोहोचायचंय. मैदान क्रमांक 4 वरती मस्त 24 त्यानंतर अजून एक रत्न आपल्या अंबरनाथ शहरातले म्हणजे चंचल विजय सुर्वे हिने येऊन तिचा सन्मान स्वीकार करावा. उर्मिलाताई कदम मी आपल्याला विनंती करते की आपण चंचलचा सन्मान करावा. हैदराबाद येथे झालेल्या सर्व ज्युनियर नॅशनल रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात प्रतिनिधित्व केलेली चंचल विजय सुर्वे अतिशय सुंदर आणि खूप खूप शुभेच्छा. चंचल विजय सुर्वे हैदराबाद येथे झालेल्या सर्व ज्युनियर नॅशनल रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात प्रतिनिधित्व केलेली अंबरनाथ शहरामधले असे एक आणण्याचं काम आज स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने झालेले. त्यामुळे प्रतिष्ठानचे सुद्धा खूप खूप आभार. कारण आपण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. अहोरात्र मेहनत घेऊन आपण हे सामने भरवले. त्यामुळेच आज वेगवेगळ्या स्तरातून सगळे खेळाडू जे आहेत ते आपल्या अंबरनाथ नगरामध्ये आलेले आहेत. हे अहोभाग्यच आहे आपल्या अंबरनाथकरांचं. आणि अंबरनाथ मधली ही जी रत्न आहे म्हणजे आपल्या नजरेआड झाली होती किंवा ती लक्षातही नव्हती. तर त्या मुलांना सुद्धा तुम्ही बोलवलं आणि एक प्रकारे त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे राजू मोरे प्रतिष्ठान यांचे सुद्धा खूप खूप आभार. सदानंद क्रीडा मंडळाच्या गुणी खेळाडू विजया गोळे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सदानंद क्रीडा मंडळाच्या गुणी खेळाडू विजया गोळे जरी तो आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर वरती यायचंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चूक सुधारली जाते. अंबरनाथ कला क्रीडा भारती अंबरनाथच्या खेळाडू महिला खेळाडू विजया गोळे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. अंबरनाथ कला क्रीडा भारती अंबरनाथचे खेळाडू विजया गोळे मंडळातर्फे हार्दिक 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 स्वागत. रिया 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 लगे रिया नाही त्यानंतर रामकृष्ण हरी महिला भजनी मंडळाच्या संचालिका इथे उपस्थित आहेत. जयश्री युतेकर यांनी त्यांचा सन्मान स्वीकार करावा. मी सुवर्णताई साळुंखे यांना विनंती करत आहे की त्यांचा आपण सन्मान करावा. सुवर्णताई
जयश्री उतेकर कृष्णवाडी भजनी मंडळ संचालिका. चौतीस 34 18 34 18 या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य दिलं तसे अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ येथील स्थानिक मंडळी आणि सर्व मान्यवर तसेच भव्य कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते दीप मित्र मंडळ, सदानंद क्रीडा मंडळ, विजय क्रीडा मंडळ, महाड पोलादपूर संघ आणि चिंतामणी मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा इथे संपन्न होते. सिंगल बॉल डोंबिवली लास्ट 4 मिनिट. काही वेळातच यानंतर पुरुष गटातील सामने सुरू होतील. क्रीडांगण क्रमांक 1 हरिश्चंद्र जाधव क्रीडांगण, क्रीडांगण क्रमांक 2 नितीन वारिंगे क्रीडांगण. या दोन्ही क्रीडांगणावरती पुढील पुरुष गटाचे सामने सुरू होतील आणि क्रीडांगण क्रमांक 3 आणि 4 या दोन्ही सामन्यांवरती महिला गटाचे सामने सुरू होतील, सुरू राहतील याची नोंद घ्यायची. माझे कबड्डीपटू राज्यस्तरीय पदावर खेळाडू राहिले आहेत त्या विजया गोळे, त्यांना मी विनंती करत आहे की तुम्ही तुमचा सत्कार स्वीकारावा. सुविधाताई दाभोळकर, आपण यांचा सत्कार करावा. माजी राष्ट्रीय राज्यस्तरीय कबड्डीपटू विजयाताई गोळे या इथे उपस्थित राहिल्या आहेत. धन्यवाद ताई, तुम्ही इथे आलात. स्वयंसेवक आपण मैदान क्रमांक 2 कडे चालायचंय. क्रीडांगण क्रमांक 2 मोठं कापून घ्यायचंय. मैदान आखणार आहे. क्रीडांगण क्रमांक 2 मोठं करून घ्यायचं. पाणी मारा. वॉरियर्स डोंबिवली उत्कर्ष वांगणी. चला आपण मैदान क्रमांक 2 कडे चालायचंय. कुमारगड वॉरियर्स डोंबिवली उत्कर्ष वांगणी मैदान क्रमांक 2 कडे चला. या भव्य कबड्डी स्पर्धेसाठी जसं सर्व मान्यवरांनी मदत केलेली आहे तसेच शासकीय काही मंडळी असतील. आमच्या मैदानाच्या समोरील शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी सुद्धा मोलाचा वाटा सहकार्य केलेला आहे. तसेच अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि आमच्या या नगरातील सर्व ज्येष्ठ मंडळी, श्रेष्ठ मंडळी, भजनी मंडळ यांनी सुद्धा या स्पर्धेला आम्हाला मदत केली आणि शुभाशीर्वाद दिले. म्हणून ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज इथे संपन्न होतीये. स्पर्धेचा 3रा दिवस. त्यानंतर माजी कबड्डीपटू कैलासवासी रमेश कदम यांच्या पत्नी इथे उपस्थित राहिल्या आहेत. श्रीमती सुरेखाताई कदम यांचाही सत्कार होत आहे. सुप्रियाताई मालुसरे, आपण विनंती करते की आपण यांचा सत्कार सोहळा करावा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन.
माजी कबड्डीपटू, आज त्यांनाही खूप भरून आलं आणि या प्रसंगी त्यांनाही खूप भरून आलेलं आहे. आपण समजू शकतो त्यांच्या भावना. पण मी एकच तुम्हाला सांगेन की देहरूपे आज रमेश दादा आपल्यामध्ये नाहीत, पण आज निधी रूपाने तर ते आपल्याबरोबर आहेत आणि